प्रेज द लॉर्ड हालेलुया पुन्हा एकदा येशू दया चॅनल प्रेज द लॉर्ड हालेलुया पुन्हा एकदा येशू दया चॅनल सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशू दया सागर हा चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ प्रियजन तुमच्यासाठी करण्यात येईल आणि मोठं वचन आणि मोठं प्रार्थना तुमच्यासाठी केली जाईल. म्हणून प्लीज आम्हाला शॉर्ट व्हिडिओ करण्यात येतोय छोटा असल्यामुळं, म्हणून हा प्लीज येशू दया चॅनल हा सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवून जास्तीत जास्त देवाचा गौरव. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी सुंदरसं देवाचा म्हणणं घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता याचा 3रा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन, हे परमेश्वरा माझे शत्रू कितीतरी झाले, माझ्या रोखणारे पुष्कळ आहेत. याला याला देवाच्या तारणे असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ आहेत. तरी हे परमेश्वरा तू माझ्या भोवती कवच आहे, तू माझ्या भोवती कवच आहे, तू माझा गौरव आहे, तू माझे डोके वर करणार आहे. मी मोठ्याने परमेश्वराचा दावा करतो आणि तो पवित्र डोंगरातून ऐकतो. मी अंग टाकून झोपी गेलो तर झोपी गेलो, मी जागा झालो, कारण परमेश्वर माझा आधार आहे. लाखो लोकांनी मला गराडे घातले तरी मी भिणार नाही. हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा मला तार. तू माझ्या वैराच्या तोंडात मारले आहे आणि दुर्जनाचे दात पाडले व तारण परमेश्वराच्या हातून होते. तुझे लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. तुम्हाला प्रियजनांनो, किती संकट असो, किती दुःख असो, लोक म्हणत असतील का या संकटातून तुम्ही कधी बाहेर येणार नाही, पण येशूच्या नावात तुम्ही बाहेर येणार. कारण की स्तोत्रसंहितामध्ये ज्यावेळेस 3 मध्ये तो म्हणतो, लाखो लोकांनी मला घेरलं तरी मी परमेश्वराच्या नावाने उच्चाटन करेन. म्हणे परमेश्वराचं नाव हे मोठं आहे, परमेश्वराचं नाव हे सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते नाव म्हणजे येशूचं नाव आहे. आज तुम्ही दुःखी असाल, आज तुमच्या जीवनात प्रॉब्लेम असाल, त्या प्रॉब्लेम कडे नका बघू, तर येशूकडे बघा. येशू आज तुमचं जीवन बदलणार आहे. येशू तुमची परिस्थिती बदलणार आहे. परिस्थिती बदलणे आम्ही नाही प्रियजन, येशू आहे. म्हणून येशूवर विश्वास ठेवा. आणि जसं स्तोत्रसंहिता दावीद राजाने हे स्तोत्र गायले आणि देवाचं गुणगान केला, तर परमेश्वराने त्याला एक मेंढपाळापासून एक राजासनावर बसवलं. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नाही केली. त्याने जीवनात देखील, स्वप्नात देखील विचार नसेल केला की एक मेंढपाळापासून एक राजासनावर बसवू. त्याच्या घरच्यांनी दावीदाला तर सांगितलं होतं का आम्हाला एवढेच मुलं आहेत, पण ज्यावेळेस देवाचा अभिषेक सेवक तिथं आला तर तो बोलला, तुझा अजून एक मुलगा आहे दावीद, मला त्याला अभिषेक करायचा. म्हणून प्रियजनांनो, देवाने तुम्हाला सर्वांना निवडलेलं आहे. तुम्ही देवाचे निवडलेले पात्र आहात आणि आज तुम्ही येशूवर विश्वास ठेवा. आज येशू तुमचं, जसं स्तोत्रसंहिता 3 प्रमाणे लाखो लोकांनी जरी तुम्हाला गराडे घातला असेल तर परमेश्वर त्याच्यातून तुम्हाला बाहेर करेल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. पुन्हा एकदा सांगतो, प्लीज प्रियजनांनो, येशू दया चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ टाकण्यात येईल. मी प्रार्थना करतो, पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे लोक ऑनलाईन बघतात त्या प्रत्येकाला स्पर्श करतो. येशू तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळाचा अर्थ त्यांच्या जीवनात स्वीकारतो. संपूर्ण दृष्ट आत्म्याचं कार्य त्याच्या जीवनातून निघ येशूच्याच नावात. थायरॉइड निघ येशूच्याच नावात. कॅन्सर निघ येशूच्या नावात. टीबी निघ येशूच्याच नावात. HIV निघ येशूच्या नावात. ब्लड प्रेशर, शुगरच्या आत्मे निघ येशूच्या नावात. रक्त कमीचं असणार कार्य निघ येशूच्या नावात. येशूला बसलेलं